नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। धुका गारठा असूनही फेब्रुवारीत पारा 37 अंशावर। देशात प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असला तरीही मध्य भारत आणि महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधून मात्र थंडी माघार घेताना दिसत आहे। परिणामी राज्यात कमाल आणि किमान तापमानाचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान 36 अंशावर पोहोचला असून सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथं करण्यात आली आहे, जिथं पारा 37 अंशावर पोहोचला होता। राज्यात एकीकडे पारा 40च्या दिशेने अतिशय वेगाने झुकताना दिसतोय, तर दुसरीकडे येत्या काही दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानाचा आकडा सातत्याने वाढणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलाय। महाराष्ट्रातील हवामानावर सध्या गुजरातच्या उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होत असून अरबी समुद्रात सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळल्यामुळे ढगाळ वातावरण ही पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ही परिस्थिती असताना आता प्रत्यक्ष मार्च, एप्रिल आणि त्यातही मे महिन्यात हवामानाची उन्हाळ्याची आणखी किती रौद्र रूप पाहायला मिळणार यात चिंतेत आता भर पडली आहे।